अगदी कतार म्हणजे आखाती देशामधून फोन आले होते. अतिशय चांगली स्पर्धा आहे. कारण मुरुडचा विचार केला, अलिबागचा विचार केला तर अनेक बांधव हे त्या विभागामध्ये नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त आहेत. त्यामुळे अर्थात आपल्या फावल्या मेळ्यामध्ये ते ही सामने पाहत असतील. त्यांना देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे आपण जाऊया. आणि नुकताच ज्यांचं आगमन झाले सोबतजी चोगळे सरांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आणि जे उरण जैन पीठमध्ये कार्यरत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पण पहा, मी तेच म्हणालो की प्रत्येकजण धंदा व्यवसाय आता नोकरी व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, परंतु आपला काही वेळ क्रिकेटसाठी देतात, हे देखील योगदान आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि जाऊया आपण मैदानाकडे. सलमान आणि मुस्तकीन ही जोडी अर्थात ज्याला बाबा या नावाने संबोधलं जातं या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज यावी मात्र अकेश गोलंदाज. सलमान डावाची सुरुवात करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये. तर उर्वरित आपण विचार केला तर अर्थातच 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. एक आहे लॉंग ऑफला आणि एक आहे दुसरा कुठे गेला डीप एक्स्ट्रा माफ करा डावखर फंडच आहे. त्यामुळे इथे मात्र डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना इथे तैनात केली गेली. समीरजी दोना सरांच्या माध्यमातून उत्कृष्ट फंडसाठी अर्थात शूज या ठिकाणी दिले जातील. प्रत्येकाचं योगदान आहे. पंचांचं इशारा आणि रिजवानभाई सांदेलकर आणि जिमुल्ला यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आणि पहिल्या चेंडूकडे वळूया. पहिला चेंडू जबरदस्त टायमिंग शॉट लॉंग ऑफ इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूला सीमा पाठवला आणि आला एक खणखणीत चौकार. 4 धावा. ये तिचे पहिल्या चेंडूवर पहिला खणखणीत चौकार. भारतीय संघाची वीरेंद्र सेवक यांची आठवण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकाराने खातं उघडलं होतं. आणि या ठिकाणी मगाशी ऑफला इथे मात्र ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पुढे येतोय. आणखीन एक बॅक टू बॅक सुरेख असा संजीवनी चौकार. 4 धावा. दुसरा चौकार. पहिला ऑफ साइडला होता, दुसरा ऑन साइडला. मैदानाच्या बाहेर चोह बाजूने फटकेबाजी करणारा खेळाडू अर्थातच सूर्यकुमार यादव यासारखा आपल्याला भारतीय संघाला मिळाला एक जबरदस्त योगदान खेळाडू. अशा पद्धतीचे खेळाडू खरं तर आक्रमक असतात आणि या ठिकाणी हा सलमान आक्रमक आहे 8 या धावसंख्येवर. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आपण इथे पाहिलं कव्हरला शेतीचे चेंडूवर होता घेतला गेला आणि 8 या धावसंख्येवर फलंदाज यावी मात्र सलमानची खेळी समाप्त आणि गोलंदाज अल्केशला मिळते पहिलं यश. ये तिचे झेल विसावते. अरबाज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मजगावचा सुपुत्र आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना होम ग्राउंड ज्याला म्हटलं जातं अरबाज या ठिकाणी येतोय. 1 डाऊन अर्थात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मगाशी मी ज्याचा उल्लेख केला भारतीय संघाची भिंत ज्याला म्हटलं जातं दी वॉल ऑफ द इंडिया राहुलजी द्रविड यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देशभरातून त्यांना मिळाल्या. आणि या ठिकाणी अरबाज हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तो अर्शिलवन बुरुड असीमभाई मुल्ला जे संघाचे संघमालक आहेत. मैदानाकडे जाऊया. पुढचा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज तैय्या फेकण्यासाठी
यावी. अतिशय चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली गेली, मात्र पंच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या निर्णय ठाम आहेत. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, गोलंदाज अल्केश गोलंदाजी करतोय. पठाणी लोन कोरलई या संघाचा. या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकलाय, त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो संघ अर्थात सुपर 14 अर्थातच अंतिम 14 मध्ये दाखल होईल. तर जाऊया मैदानाकडे. यावी पुन्हा एकदा तीच लेवलची गोंधळी, कारण पहिले आपण 2 चौकार पाहिले या गोलांच्या निश्चित षटकामध्ये, पण त्यानंतर जी गोलंदाजी केली, लाजबाब गोलंदाजीला म्हणतात ते दिशाने टप्पा इथे चांगला ठेवला. काल मी सांगितलं होतं की शोएब अख्तर 161 किलोमीटर हा वेगवान गोलंदाज आजही त्यांचा रेकॉर्ड अबाधित आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, परंतु त्यांनी फक्त 7 वर्षच क्रिकेट खेळलं, हे देखील योगदान आहे. कारण निव्वळ वेग असून उपयोगाचा नसतो, तर दिशा आणि टप्पा, वेग आणि दिशा टप्पा, आणि या ठिकाणी गोलंदाज अल्केश योग आणि दिशाने टप्पा ठेवतोय, परंतु या बी चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक धावफलकात नोंदवली जाते. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा येऊन पोहोचतात. त्या अर्श 11 मुरुड संघाच्या 9 धावा पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाची सांगता 9 धावा. चांगली गोलंदाजी अल्केशची, ज्याने 9 धावा दिल्या, आणि एक तडाखेफट फलंदाज ज्याने 2 चौकार मारले होते सलमानला या मैदानातून त्यांनी परतवलं होतं. अरबाज खेळतो व्यक्ती एका धावसंख्येवर, ज्याने 3 चेंडूचा सामना केला. तर बाबा यावेळी सलामीला फलंदाज मैदानामध्ये आहे. 6 षटकांचा सामना तुम्ही पाहतात आणि या 6 षटकामध्ये साधारणतः जर आपण म्हटलं कालच्या दिवसामध्ये 90 धावांचं योगदान इथे दिलं गेलं होतं. या 90 धावांचा देखील पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला होता, हे देखील योगदान आहे. तर या ठिकाणी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होते. पॉवरप्लेचं दुसरे षटक असेल, आता मध्ये 330 सर्कलच्या बाहेर असतील. एक समोर मात्र फलंदाज यावेळी खेळण्यासाठी तयार असेल तो अरबाज खेळण्यासाठी तयार असेल, आणि अरबाजसाठी नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय अक्षय कांबळी. डावखर फंडच आहे. डावखर फंडसाठी तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट गली आहे, एक क्षेत्ररक्षक इथे मात्र आता तो लॉंग ऑफ तैनात केलं गेलंय. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक अर्थात वायडिश लॉंग ऑन. या दरम्यान गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू वेगवान होता चेंडू, मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर, माफ करा. 1 धावेचं योगदान. धावफलकात वाढ झाली, डबल अंकात 10. तर दरम्यान त्या ठिकाणी मैदानाकडे पण वळणार आहोत. 1 धावेचं योगदान मिळतंय. एक भाईजी सुर्वे सर आहेत, त्यांचा बॅनर आपण इथे पाहतात. त्या बॅनरच्या खाली जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की जरा आपण मैदानाच्या बाहेर बसा. तुम्हाला नम्र विनंती परागदादा खोत यांच्या माध्यमातून करण्यात, आयोजक आहेत आमचे परागदादा खोत यांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित विनवणी आहे. मी मागाशी देखील विनवणी केली होती की तुम्हाला मोठं मैदान प्राप्त आहे, त्या मैदानामध्ये बसण्याची व्यवस्था आहे, तिथे जा, तुम्हाला तिथून तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, ही तुम्हाला नम्र विनंती. माझा आवाज तुमच्यापर्यंत बहुतेक येत असेल. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज अक्षय कांबळी यावी बॅकफुट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्रशी चेंडू थोडीशी मिसफिट करतोय, तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळते. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावा अर्थातच अर्श 11 बोर्ड संघाला घेऊन जातात. त्या 1 गडी बाद एकूण धावफलकार धावा येऊन पोहोचल्यात तब्बल 13 धावा. 13 अंक आपल्यासमोर आलं की आपल्याला लगेच क्रिकेटची महान देवता सचिनजी रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. वय वर्ष 13, ज्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत होती. बेब्रान स्टेडियम मुंबई. कपिलदेव निखंज यांचा त्यांनी झेल घेतला 3 वर्ष. त्यानंतर त्यांनी वयाच्या 16 वर्षापर्यंत अर्थातच बॉल बॉयचं काम केलं वानखेडे स्टेडियमवर आणि त्यानंतर ते क्रिकेटमध्ये आले. क्रिकेटमध्ये येत असताना त्यांनी अर्थातच मैदानं गाजवली. सुरुवात त्यांची पाकिस्तानमधून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर त्याला स्प्रे द्यायचा आहे मैदानाकडे, थोडंसं खेळाडू जखमी होतोय. स्प्रे मी विनंती करेन, एक 12वा खेळाडू असेल, चला जा पण स्प्रे घेऊन. आणि वयाच्या 16 वर्षापासून 22.5 वर्ष 40 वर्ष त्यांचं योगदान होतं. 22.5 वर्षासाठी त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलं आणि भारतरत्न म्हणून अर्थातच सचिनजी रमेश तेंडुलकर यांचं नाव निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आज त्यांच्यामध्ये इतकं धाडस होतं, इतकी हिंमत होती की 12वीच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात ते नापास होते. परंतु आता जर तुम्ही पाहिलं 12वीच्या
पेपर पुस्तक जर उघडलं तर अर्थात इंग्लिश विषयामध्ये इंग्रजीच्या पुस्तकामध्ये त्यांचा पहिला धडा आहे, हे देखील योगदान आहे. सन्माननीय विकासजी खेडेकर सर आणि त्याचबरोबर गजाननजी खेडेकर सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आपल्याला अतिथी कक्षामध्ये आयोजक अगदा परागदादा खोत आणि त्यांचे सहकारी यांनी विनंती केले की आपण येऊन स्थानापन्न होऊन तिथून क्रिकेटची खरी अर्थाने मजा घ्यावी. खेळ थोडासा आपल्याकडे थांबलाय कारण खेळाडू थोडासा जखमी झालाय. अर्थात आपण कोणत्याही क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करतो तेव्हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा जो आज आपल्या स्टेजवर प्रथम आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचं आपण पूजन करतो. छत्रपती शिवरायांचं पूजन करतो एवढ्यासाठी की चालणारी संपूर्ण मग ती 5 दिवसीय असो दे, 3 दिवसीय असू दे की 10 दिवसीय क्रिकेट स्पर्धा असू दे, कोणत्याही खेळाडू जखमी होऊ नये, कोणतेही त्या ठिकाणी गालबोट लागू नये यासाठी आपण शुभारंभ करताना खेळपट्टीचं देखील पूजन करतो, हे देखील योगदान आहे. आणि अर्थात आजचा 4था दिवस आपण या ठिकाणी पाहतात अतिशय कोणत्या प्रकारचं गालबोट लागतं, खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. हे योगदान आहे मुरुडच्या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं की ज्याने आयोजकांना पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रत्येकाचं योगदान मी जसं मगाशी म्हणालो विलासदादा सुर्वे सर ज्यांनी तब्बल 50,000ची देणगी दिली आणि त्याचबरोबर पहिलं पर्व आणि दुसऱ्या पर्वासाठी मुरुड अलिबाग मुरुडचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ हरी दळवी साहेब ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलंय. त्याचबरोबर विलासभाई सुरेश 50,000ची देणगी या ठिकाणी दिले. तरी असे अनेक मान्यवर या स्पर्धेला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दुसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत आहेत. 70,000 रुपये दिलीपजी भोई साहेब झिराड अलिबाग ज्यांचे राजीव सदस्य आहेत. 50,000 प्रशांतजी मिसाल साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट. 25,000 अमीरजी पिंट्या ठाकूर ज्यांच्या माध्यमातून 25,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 चित्राताई पाटील शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख रायगड यांच्या माध्यमातून मिळालेत. या सर्वांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा मोरायणकडून. गोलंदाज अक्षय कांबळी समोर मात्र फलंदाज तयार आहे बाबा. धावण्यामध्ये थोडंसं कारण बेल्स पडली म्हणून पंचांनी थांबवले ते गोलंदाजाला. बेल्सचं देखील क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्त्व असतं, खास करून रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्या बेल्स जेव्हा एखादा खेळाडू बाद होतो तेव्हा त्या बेल्स लाईट देतात आणि त्याच्यामधून आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं. आणि या ठिकाणी मात्र रिटर्न कॅच काय गोलंदाजी करत असताना झेल घेतलाय अक्षय कांबळीने. लाजबाब, वा भाई वा असं आमच्या अर्थात जसं मुक्ताबाई मजगाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल हा शब्द. तर फलंदाजाला बाद करण्यात तो यशस्वी ठरला कारण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता थोडासा उंच होता, झेल घेतला एका हाताने आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एस डीजे फलंदाजाने घेतला अक्षय कांबळे याला 200 रुपये पारितोषिक आहे सन्माननीय. 100 रुपये पारितोषिक आहे सन्माननीय निखिलजी भगत सरांच्या माध्यमातून. हार्दिक अभिनंदन कारण प्रेक्षक खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे आमचे अर्थात मायबाप जे आपण अतिथी कक्षात असले सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून दिले कारण झेल अतिशय सुंदर होता. दुसरा फलंदाज मैदानातून गमावला, बाद झाला तो फलंदाज बाबा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष संकलात या ठिकाणी नवीन फलंदाज. अकुटप्प्याचा चेंडू पंचांकडे अर्थात दाद मेले, चांगला चेंडूची समाप्ती होते. अकुटप्प्यावर चेंडूवर खरं तर अर्थाने अतिशय मोठे फटके चौकार षटकार पाहायला मिळतात. तर यावी वेग अतिशय चांगला होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. समोर फलंदाज संकलात आहे. संकलात दिलशान स्कोप लाजवाब काय फटका आहे पहा, जबरदस्त. श्रीलंकेचे फलंदाज दिलशान यांच्या माध्यमातून या फटक्याची निवड करण्यात आली. पहिला फटका शोधला आणि हा चेंडू सीमापार.
संकलात याच्या माध्यमातून आले 2 चौकार, संजीवनी चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. 8 धावांचं योगदान दिलं आणि 2 षटकं समजवली. प्रतिषटकं 10.50च्या सरसने ही धावफलकावर धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्या अर्थात 21 या माध्यमातून 21 हा खरा तो शुभांक असं म्हणतात. आणि 21 दुर्वांच्या जुड्या आणि 21 मोदक श्री गणपती बाप्पाला काल अर्थात आपण अंगारकी चतुर्थीच्या माध्यमातून अर्पण केले. आणि 21 अंकचा विचार जर आपण केला 7, 8 आणि 6 मुस्लिम बांधवांचा 786 हा देखील शुभांक असतात. याची जी बेरीज आपण केली 7 आणि 7 ती देखील 21 होते. हा देखील योगायोग आहे. तर 21 धावसंख्या धापलकर येथे संकलात खेळतोय. वैथित 8 धावसंख्येवर. फलंदाज अरबाज खेळतोय ज्यांनी 4 चेंडू सामना केला 2 या धावसंख्येवर. आणि नवीन षटक अर्थातच यावेळी षटक समाप्त झालं ते गोलंदाज अक्षय कांबळेचं सुंदर गोलंदाजी केली. त्यांनी त्या षटकामध्ये एकूण धावांचं योगदान दिलं 12 धावा. नवीन षटक गोलंदाज यावेळी हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र पंचांनी सांगितलं की चेंडू चांगला चेंडू होता. इथे निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाज आहे पृथ्वीराज चवरकर ज्याने मागचं षटक टाकलं तर मागच्या अर्थातच पहिल्या सामन्यामध्ये ज्याने निर्धाव षटक फेकलं होतं. पठाणेरून कोर्ले संघाचा चेहर या गावचा हा सुपुत्र पृथ्वीराज चवरकर तोच हा गोलंदाज आहे. यावेळी येतोय कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटकं फेकली गेली. मगाशी सिद्धार्थ पाटील एकदरा मुरुड अर्श 11 मुरुड संघाचे ज्यांनी त्या धावा वाचवल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं. इथे मात्र बॅटचा स्पर्श झाला. चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला पण चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राच्या हातामध्ये. इथे फलंदाज बाद होतोय आणि हा अर्थात तिसरा धक्का बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या अर्श 11 मुरुड या संघाला. Jazz in the mix, jazz in the mix, jazz in the mix. 7 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान देऊन अरबाज या ठिकाणी मैदानात परतला. तिसरा फलंदाज बाद झाला आणि गोलंदाज कृतातला हे एक चांगलं यश मिळालं. थोडंसं बॅकफुटर आहे तो अर्थातच अर्शलन मुरुड संघ आपण पाहतात. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहतात की एखादा जिंकणारा संघ पराभूत होतो. हे मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलात कारण 8 धावांची गरज असताना त्या धावा वाचवल्या होत्या. त्या अर्थातच यावेळी सिद्ध एक अर्श 11 मुरुड संघाने हे देखील योगदान आहे. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ असं म्हणतो. पण करोडो भारतीय आपण या क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमीर. गोलंदाज पंचांच्या उजवीकडून अर्थातच मृत चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येतोय. कोणतेही चेंडू नाही आहे. धावफलक स्थिर आहे ती अर्थातच 21 धावा आणि 3 फलंदाज गमावले ते अर्श 11 मुरुड या संघाने. असीमभाई मुल्ला सर या संघाचे संघमालक आहेत. दरम्यान छोटासा रनअप आहे. पुढचा चेंडू जोराने खेळलाय. चेंडूला अर्थातच जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी 1 धावेचे योगदान आणि बऱ्याच वेळेनंतर धावफलकार वाढवते ती 22 धावा. 1 धाव मिळते ती फलंदाजाला 22. आणि आता मात्र समोर फलंदाज असेल तो अर्थातच संकलात 3 चेंडूमध्ये त्याने 8 धावांचे योगदान दिलंय. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट पॉईंट इथे तैनात केले गेले. त्यासाठी दिलशान माहिर दिसतोय खेळाडू. मगाशी देखील आपण पाहिलं होतं या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला अर्थातच डीप फाईन लेगच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावांचे योगदान. एक फटका हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूंना असं निवडला आणि श्रीलंकेचा दिलशान याच्या माध्यमातून दिलशान स्कूप हा फटका तुम्हाला पाहिजे. अगदी सहजगत्या बॅट आडवी केली जाते आणि त्यानंतर अर्थातच ऑफ ऑन साईड अर्थातच शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फाईन लेगवरून चेंडूला भिरकावण्यात येतो आणि इथे मात्र तो प्रयत्न केला तो फलंदाज अर्थात संकलातनी 2 धावांचे योगदान वैयक्तिक 10 धावसंख्येवर. या ठिकाणी हवेत आहे गलित क्षेत्ररक्षक होता. पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश ठरलं आणि 4था फलंदाज मैदानातून गमावतोय अर्श 11 मुरुड संघ. डीजे
शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला गलीतून काढण्याचा प्रयत्न करत होता. उंच राहिला आणि झेल क्षेत्रच्या हातामध्ये बिसवला आणि संकलात याची खेळी मात्र समाप्त झाली आणि 5 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज उमेर या ठिकाणी मैदानामध्ये. उमेर या संघाचे संघनायक. बुडती नौका पहिल्या नाखवायची नावाड्याची गरज असते असं म्हणतात आणि नावाडी म्हणल्यानंतर अर्थातच या संघाचा कर्णधार आहे. पाहूया या ठिकाणी तो आपल्या संघाला सुस्थितीत देणार, कारण कर्णधार यासाठी नेहमी निवड केली जाते की संपूर्ण जबाबदारी ही त्याच्याकडे असते. तर दरम्यान या ठिकाणी हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवर येतोय. आणखीन एक विकेटचा आणखीन एक पतन होतं. भाई सुर्वे साहेब यांच्यामधून 500 रुपयाचं फलंदाज मैदानातून परततोय. 5वा धक्का. अर्धा संघ या ठिकाणी मैदान परतला. बाद होते फलंदाज अर्थात अमीर. 1 धावसंख्येत ज्याने 2 चेंडूचा सामना केला, बाद झाला आणि अशा प्रकारे 5 फलंदाज बाद. धावा फक्त आल्या त्या 24 धावा आणि षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात षटक क्रमांक 4 इथे आपण पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय सिद्धार्थ या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात येते. 5 फलंदाज गमावलेत. उमेर आणि सिद्धार्थ ही जोडी आहे. तर भाई सुरेशांच्या माध्यमातून अर्थात 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र उंची होते आणि या उंचीचा फायदा उचलू शकला नाही तो फलंदाज. इथे मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज अक्षय कांबळी जो वैयक्तिक 4थं आणि संघाचं 2रे षटक घेऊन चेंडू आपटून टाकला होता खेळपट्टीवर. अर्थात पंच स्वैर म्हणून विचार करतात. 1 धाव आणखी धावफलकात नोंदवतात. 1 धाव संघाला मिळाली आणि या माध्यमातून अर्थातच संघाची धावसंख्या 1 ने पुढे सुद्धा धावफलकात धावा येतात त्या 25. मोठा फटका हवेत आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र पाहूया पंचांचा इशारा येतोय. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचा येतोय. 6 धावा मिनिटात त्या फलंदाज झाला आणि 6 धावा मिनिटात त्या अर्थातच या ठिकाणी फलंदाज सिद्धार्थच्या बॅटमधून एकूण धावफलकात वाढ होते ती 31. सिद्धार्थ आक्रमक दिसतोय. 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहे. स्लोवर चेंडू होता. इथे मात्र फसवा चेंडू ज्याला म्हणला होता, परंतु निश्चितच तुम्ही पाहिलं मिडऑफ क्षेत्रामधून चेंडूला त्यांनी खेळून काढण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा चपळाईने या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान सिद्धार्थला मिळतं. सिद्धार्थ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर आणि एकूण धावफलकात वाढ होते ती 33. 5 बाद 33. सिद्धार्थ आणि उमेर ही जोडी आहे. मैदानामध्ये आकार देण्याचा प्रयत्न करतात. धावांच्या यावी हा चेंडू पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागतायत. हात मात्र पंच हात जमिनीत समांतर करतात. दर्शवतात चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा आणखीन एक येतो. 1 धाव संघाला पुन्हा एकदा जाऊन मिळते आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये खरं तर साधारणतः 70 ते 75 धाव धावफलकात एक सुस्थिती ज्याला म्हणलं जातं ही. पाहूया किती धावांचं योगदान देणार. वेगवान चेंडू हवेत आहे. अर्थात कव्हरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ चेंडू येणार. गोलच्या दिशेने चेंडू फेकतो तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सहजगत्या सहज वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. 1 रन शॉट अर्थात 1च धाव मिळेल. ही पंचांची तीक्ष्ण नजर. सन्माने तर माझी जी कादरी साहेब यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट कॅचेस मोस्ट सिक्सेस यांसाठी ते पारितोषिक त्यांच्यामध्ये मिळाले. तर मी सरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. तर मैदानाकडे आपण म्हणा एकदा वळूया. धावफलकात धावा येतात त्या 35 धावा. 2 धावा मिळतात ते सिद्धार्थला. सिद्धार्थ याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 10. गोलंदाज शेवटचा चेंडू फेकतोय अक्षय कांबळी. पुन्हा एकदा 1 रन शॉट होती अर्थातच माफ करा. दरम्यान ज्यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला 1 धाव मिळेल आणि आता मात्र धावसंख्या इथे ती अर्थातच 36. कारण मगाशी 2 धावा घेताना 1 धाव कमी काढली होती त्यामुळे ती फक्त 1च धाव मिळाली. कारण
जी लाईनअप असते त्या लाईनअपला तुम्ही टच करायचं असतं. अर्थात तिथे ते केली नाही, त्यामुळं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्शिलोन मुरुड संघ असीमभाई मुल्ला यांचा हा संघ धावा जमावतो येतोय तब्बल 36 धावा. 9ची सरासरी. पाणी मैदानाकडे घेऊन जा, मैदानात पाण्याची गरज आहे. 36 धावा या धावपलकरिता 9ची सरासरी. आणि षटक होतं अक्षय कांबळीचं, ज्याने या षटकात एकूण धावा या खर्च केल्या त्या तब्बल 200 चेंडू फेकले आणि एकूण धावा दिल्या त्या 12 धावा. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त. येणाऱ्या खेळाच्या पहिल्या सत्रामधले 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकं खऱ्या अर्थाने महत्त्वाची षटकं असणार कारण इथे धावांचा वेग वाढवावा लागेल तो अर्शिलोन मुरुड संघाला. दुसरीकडे पठाणी आणि कोरलाई संघाने धावांवर नियंत्रण करावं लागेल कारण हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा. यातील जो संघ जिंकेल तो अर्थात सुपर 14 अंतिम 14 मध्ये दाखल होईल. कारण दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलाय. तिसरा सामना आजच्या 4थ्या दिवसातला इथे मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. पाण्याची गरज आहे कारण भले या ठिकाणी रात्री आणि सकाळच्या सत्रामध्ये थंडी जरी असली, अरबी समुद्राच्या अगदी बाजूला आपण जरी असलो तरी देखील आत्ताचं तापमान जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 27-28 डिग्री तापमान आहे आणि त्या ठिकाणी अर्थात फलंदाजांनी बसून पाणी पिणं मैदानामध्ये अतिशय महत्त्वाचं. डॉक्टरांच्या माध्यमातून त्याचा उल्लेख केला जातो कारण जो आपण ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजनला अर्थात प्रतिरोध होऊ नये यासाठी या ठिकाणी अर्थात बसून पाणी पिणं अतिशय चांगलं असतं. खेळाडूच्या दृष्टिकोनातून आरोग्यास देखील अर्थातच लाभदायक ठरतं असं म्हणतात. तर जाऊया आपण 5व्या षटकाकडे आणि 5वं षटक घेऊन गोलंदाज येतोय कृतार्थ चवरकर. चेहर या गावाचा हा सुपुत्र या ठिकाणी आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर भरारी 11 आणि नोपूर 11 तळवडे जे दोन्ही संघ पहिले सामने पराभूत झाले त्यांच्यामध्ये पुढची लढत असेल. तर दोन्ही संघाने खेळाच्या पहिल्या सत्रानंतर लगेच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. सुंदर खेळपट्टी, सुरेख असं मैदान, चारी बाजूला सीमारेषा असलेलं अर्थात जे पार्थ 11 मजगावचं मैदान. वळूया मैदानाकडे. कृतार्थचा पहिला चेंडू. कृतार्थचा चवरकर अतिशय सुंदर गुडलेंग स्पॉटवर चेंडू टाकला. माजिदभाई कादरी सरांचं या ठिकाणी स्वागत आहे, त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू सांगता झाली. समोर फलंदाज मात्र खेळतोय सिद्धार्थ. वैयक्तिक 10 धावसंख्येवर ज्याने एक षटकार आल्याला मारला होता दुसऱ्या चेंडूवर. चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या हाताने पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. डाव्या उजव्या यष्टीच्या अगदी थोडासा बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाजाला कोणती संधी देत नाही कारण कृतार्थ यांनी जो तिसरं षटक फेकलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक चांगली गोलंदाजी ज्याने माध्यमात पाहायला मिळेल तोच कृतार्थ चवरकर यावी. पुन्हा एकदा टप्पा जबरदस्त आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि नेहमी गोलंदाज म्हटल्यानंतर टप्पा आणि दिशा टप्पा अतिशय चांगला असतं ते ती गोलंदाजावर सहसा चौकार षटकार मारले जाते आणि निश्चितच या ठिकाणी कृतार्थ चवरकरच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 3 आणि चौथ्या षटकात 12 असं समीकरण आहे. सिद्धार्थ या ठिकाणी पुन्हा एकदा तयार आहे. मजगावेंकडून कृतार्थ काय गोलंदाजी करतोय जबरदस्त. कारण आजच्या दिवसामध्ये कृतार्थ चवरकरने पहिला सामना खेळत असताना निर्धाव षटक फेकलं होतं आणि इथे तुम्ही पाहतात की आत्ताचं षटक जर आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडू आणि 4ही चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला बांधून ठेवलंय सिद्धार्थला. ज्या सिद्धार्थाने आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिले, षटकार मारलं होतं परंतु त्याला मात्र पूर्णपणे धावेसाठी झगडावं लागतोय आणि हेच खरं योगदान असतं गोलंदाजाचं आणि त्याची साथ असते ती अर्थात आमच्या क्षेत्ररक्षकांची साथ आणि गोलंदाजाचं यश हे देखील त्या यशावर अवलंबून असतं. मैदानाकडे आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार मात्र 5वा चेंडू थोडासा खराब फेकला आणि चेंडू गेला सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी सिद्धार्थच्या बॅटमधून चौकार. डीजे चौकार. 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मारलेला एक सुंदर फटका संजीवनी चौकार ज्याला म्हणलं येईल अर्शिलोन मुरुड संघासाठी.
पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये अर्थातच चेंडूला भिरकावला होता. शेतीचे चेंडू येईपर्यंत वन बाउंड चेंडू झेल घेऊ शकला. चेंडू सीमापार झाला. शेवटचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ते कृतार्थी खराब फेकले आणि त्यामुळे तब्बल 8 धावांचं योगदान मिळालं. षटकाचं विश्लेषण पूर्णपणे बिघडलं. 4 चेंडूत 1 धाव नाही, या 2 चेंडूत 8 धावा. हे खरं आहे ते अनिश्चितपणा क्रिकेटमधला आणि म्हणूनच या खेळावर आपण खऱ्या अर्थाने प्रेम करतो. 8 धावांचे योगदान आणि संघाची धावसंख्या अर्शलन मूळ संघाची येते ती अर्थातच 5 फलंदाज गमावले. धावफलका धावा येतात त्या 44. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा 5 षटकं म्हणल्यानंतर अर्थातच 8.80च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. अंतिम षटक बाकी आहे. या षटकात गोलंदाजांनी अर्थात कृतार्थ याने चवरकरने 8 धावांचं योगदान दिलं आणि 2 षटकं गोलंदाजी करताना पहिल्या षटकात 3 धावांचे 2 विकेट प्राप्त केले. 2 षटकं 11 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. अंतिम षटक घेऊन नवीन गोलंदाज मोरायणकडून असेल. गोलंदाज राकेश कदम. काशीद राकेश कदम या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतं. काशीद या गावामध्ये देखील 2-3 अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील योगदान आहे हे काशीद गावाचं आणि कालचा दिवस आदित्य इलेव्हन काशीद या संघाने गाजवला कारण सुपर 14 अंतिम 14 मध्ये त्यांनी प्रवेश केला. तर जाऊया पहिल्या दिवशी DK प्रेझेंट काशीद म्हणजे आतापर्यंत काशीद गावचे 2 संघ या ठिकाणी सुपर 14 मध्ये प्रवेश करतात. अंतिम षटक यावेळी हवेत आहे. शेतशे चेंडूवर कव्हरला झेल घेतोय आणि 6वा फलंदाज अर्श इलेव्हन मुरुड संघ गमावतोय 44 या धावसंख्येवर 6 गडी बाद. डीजे पाहतोय 0 धावसंख्या डकआउट होऊन परत या ठिकाणी पाहिलं परततोय. 0 धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदान येतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 6 फलंदाज गमावले ते अर्श इलेव्हन मुरुड या संघाने. पुढचा फलंदाज झुहेब मैदानामध्ये येतोय 8व्या क्रमांकावर. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. सिद्धार्थ एका बाजूने 14 धावसंख्या खेळतो ज्यामध्ये अर्थातच 1 षटकार आणि चौकाराचा समावेश आहे आणि नवीन फलंदाज झुहेब यावेळी मैदानामध्ये. यशस्वी गोलंदाज शेवटचे षटक राकेश कदम. गोलंदाज हा चेंडू पूल केलाय अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्राच्या डोक्यावरून येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान आणि या 6 धावा अर्धशतकामध्ये घेऊन जाते. 50 धावांमध्ये परिवर्तन होते ते हर्ष इलेव्हन मुरुड संघाचं. डीजे झुहेबने षटकाराने खातं उघडले. 6 धावांचे योगदान 50 धावा धावफलकाला येतात. 6 फलंदाज गमावल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअरला शेती चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय. कोणती चूक या ठिकाणी करत नाही आणि यावेळी मात्र फलंदाज बाद असल्याचा इशारा पंचांचा येतोय. 7वा फलंदाज मैदानातून गमावतोय हर्ष इलेव्हन मुरुड 50 या धावफलकावर. डीजे फटका चांगला होता. ताकद होती त्या फटक्याच्या पाठीमागे. थोडीशी उंची जास्त होती आणि त्यामुळे क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज झुहेबची खेळी समाप्त झाली. 2 चेंडूमध्ये त्याने 6 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज झाहीद याकडे मैदानामध्ये. 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. सिद्धार्थ एकडे 7 क्रमांकाचा झाहीद 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले. 6 धावा खर्च केल्या. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी असताना यावेळी ऑनसाइडला खेळायचा होता. बॅटचा स्पर्श झाला आणि बॅक टू बॅक यावेळी आणखीन एक फलंदाज मैदान पाहतो. आल्या पावली परततोय 0 धावसंख्येवर. जाहीदची खेळी समाप्त होतोय
आणि अशा प्रकारे यावेळी मात्र आपण पाहतात अर्थात फलंदाज मैदानातून परततोय 8वा फलंदाज डीजे संख्येवर 8 फलंदाज गमावले ते अर्शिलून मुरुड संघाने. नवीन फलंदाज कुमार मैदानामध्ये 10व्या क्रमांकाचा फलंदाज आहे आणि ऑन हॅट्रिक अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत की विकेट हॅट्रिक घेणार का गोलंदाज अर्थातच राकेशला आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी मात्र चेंडूला खोदून काढला, एक पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न केला मैदान क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन क्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव संघाला मिळते. 51 धावा धापलकर येतात आणि आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या सत्रामधला. 51 8 बाद 51 धावा धापलकर जमवल्यात. शेवटच्या चेंडूवर काय घडणार आणि शेवटच्या चेंडूवर मात्र मिडविकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक उंच भरारी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. शानदार फटका शेवट गोड करतोय 6 धावांच्या माध्यमातून कुमारच्या बॅटमधून या ठिकाणी आलेला, माफ करा सिद्धार्थच्या बॅटमधून आलेला हा एक सुंदर फटका षटकार. 6 धावांचं योगदान आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या तर तब्बल 57-58 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय पठाण 11 कोरलोई या संघासमोर. डीजे समोर अल्तमश भाई पठाण या संघाचे अर्थात पुरस्कर्ते संघमालक आहेत. 9.66 ची सरासरी आणि यानंतर पुढची लढत असणार आहे ती भरारी 11 आणि नुपूर 11 तळवडे या दोन पराभूत संघामध्ये. चला दोन्ही संघनायकांनी पहिलं सत्र इथे समाप्त झाले. नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे. भरारी 11 आणि नुपूर 11 तळवडे या संघामध्ये पुढची लढत असेल. नाणेफेक संपन्न होते. माजिद भाई कादेर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. दोन पराभूत संघ भरारी 11 विश्वनाथ जी पाटील साहेब या संघाचे मालक आहेत आणि नुपूर 11 तळवडे या संघाचे दीपेश दादा म्हात्रे सर अर्थातच संघ मालक आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण पाहणार. 6 षटकांचा सामना आहे आणि दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. नाणेफेक जिंकले ती अर्थातच नुपूर 11 तळवडे संघाने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आपण प्रथम काय घेणार फिल्डिंग करून नेहमीप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण घेतात. बरेचसे संघ फार कमी आहेत जे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतात. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न फार कमी संघ करतात कारण अर्थातच आपल्या गोलंदाजावर विश्वास दाखवण्याचा तुमचा प्रयत्न असतो संघनायकाचा आणि त्यामध्ये नक्कीच ते सफल होण्याचा त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तर नक्कीच तुम्हाला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया कारण सामना काही क्षणात सुरू होईल. आणि त्यानंतर माझ्यासोबत अर्थातच आहेत ते भरारी 11 या संघाचे संघनायक
काय या ठिकाणी मात्र आपल्या वाट्याला फलंदाजी येते, आपण काय करणार? जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करू. आमचे पण बॅट्समन भरपूर आहेत, आम्ही बॉलरवर टार्गेट ठेवू. आणि मगाशी आपण या ठिकाणी पाहिलं की 8 धावा देखील या आल्या नव्हत्या, 4 धावा देखील वाचवल्या गेल्या होत्या. आणि आज जर आपण पाहिलं तर मुरुड प्रीमियर पर्व दुसऱ्यामध्ये खरं तर चांगले खेळाडू या आपल्या मुरुडमध्ये पाहायला मिळतात, काय म्हणाल? बॉलिंग अटॅक तर भरपूर आहे आमच्याकडे, आम्ही पण प्रयत्न करू कमीत कमी धावा रोखण्याचा. तर तुम्हाला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. सर्वांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपळीच्या युद्धामध्ये आपण पाहणार आहात ते पठाणीलून कोरले या संघाला अर्थातच 9.66च्या सरासरी तब्बल 58 धावांची गरज आहे. अर्श 11 मुरुड संघाने तब्बल 8 गडी बाद 57 धावा धावफलकात जमल्या आहेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपळीच्या युद्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, कारण दोन्ही संघासाठी ही लढत करो या मरो आहे. कारण हा सामना जिंकेल तो संघ अर्थात सुपर 14 अंतिम 14 मध्ये दाखल होईल. तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया मुस्ताकभाई यांचा आवाज. ओ टू मुस्ताकभाई. धन्यवाद. धन्यवाद काका. मात्रे सर को आप सुन रहे थे दोस्तों. इस मैच के पहले सत्र का आंखों देखा हाल आप तक पहुंचाने का काम जिम्मा निभाया था दोस्तों. पहले बल्लेबाजी करते हुए अर्श 11 मुरुड ने बनाए हैं. स्कोर कार्ड पर हम थोड़ी सी नजर डालते हैं. सलमान ने 2 चौके के साथ बनाए थे 8 रन. बाबा ने केवल 2 रन बनाए थे. अरबाज सागवेकर ने केवल 2 रन बनाए थे. संकलात ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, 10 रन बनाए थे. आमिर ने मात्र निराश किया था, सीफर पर आउट हुए थे. उमेर भी 0 पर आउट हुए थे. सिद्धार्थ ने बनाए थे शानदार 20 रन, यानी कि पिछले मैच का विनर. उसने बहुत ही शानदार बल्लेबाजी के 20 रन बनाए दोस्तों. जुएब ने केवल 1 छक्का लगाया था. जाहिद ने 1 रन बनाया था. कुमार ने 1 रन. इस तरह से टोटल स्कोर 57. बात की जाए गेंदबाजी की तो आकेश ने बहुत ही शानदार गेंदबाजी. पहले ओवर में 9 रन 1 विकेट. अक्षय कामली ने 1 ओवर 12 रन और 1 विकेट. कृतार्थ ने फिर से एक मरतबा कमाल की गेंदबाजी की दोस्तों. 3 रन देकर 2 विकेट हासिल किए थे, जो पहले मुकाबले में मेडन और फेंकने वाला गेंदबाज था. अक्षय कामली ने अपने दूसरी ओवर में 12 रन 1 विकेट हासिल किया था. कृतार्थ ने दूसरी ओवर 1 रन 1 विकेट और 8 रन खर्च किए थे, जबकि राकेश कदम ने अपनी आखिरी ओवर में 13 रन देकर 3 विकेट प्राप्त किए थे. तो इस तरह से ये बॉलिंग एनालिसिस और 58 रनों का लक्ष्य रखा है दोस्तों पठान 11 के सामने. इसमें से जो भी टीम जीतेगी सीधे क्वार्टर फाइनल के लिए यानी कि सुपर 14 में अपनी जगह बनाएंगे. सुपर 14 में नॉकआउट मुकाबले में. और हारने वाली टीम को फिर इंतजार रहेगा कि 2 लूजर टीम यानी कि इसके बाद खेलने वाली टीमें भरारी 11 और नुपुर 11 के दरमियान विनर के साथ आपको खेलने का मौका मिलेगा. पहली ओवर की पहली गेंद बाबा समालोचन कक्ष एंड से, और पहली ही गेंद को बल्ले को तिरछा किया. डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस के बाद गेंद निकल गई 4 रनों के लिए. संगीत डीजे सनमेश, शुभम पाटिल, अभिषेक वारगे, शुभम तांबड़कर के माध्यम से हम यहां पर आए हुए दर्शकों का मनोरंजन करते हुए सुन रहे हैं दोस्तों. पहली गेंद शानदार कवर की दिशा में किया था, ऊपर से खेला था, 30 गज के दायरे के खिलाड़ी के सर के ऊपर से खेला था और जड़ दिए थे शानदार चौका. फिर से एक मरतबा रिपीटेड शॉट. इस मरतबा भी नतीजा क्या सेम होगा. सिद्धार्थ की कोशिश, लेकिन गेंद इस बार भी 1 बाउंस 2 बाउंस निकल गई डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. बैक टू बैक ये दूसरा चौका अक्षय कामली के बल्ले से निकलता हुआ. 58 रनों के जवाब में, हालांकि लो स्कोरिंग मुकाबला हम कह सकते हैं दोस्तों. पहला मुकाबला जीता था, बेहतरीन गेंदबाजी सिद्धार्थ की रही थी, लेकिन क्या इस मुकाबले में अगर इस प्रकार के रन पहली ओवर में आते हैं या पहली 2 पावर प्ले के ओवर में आते हैं तो मुझे ऐसा लगता है कि एक आसान सी जीत यहाँ पर पठान 11 कोरले दर्ज करेगी और फिर सीधे क्वालिफाई होगी सुपर 14 में. हाँ, इस मरतबा भी कमाल का स्ट्रोक, हाई एंड हैंडसम
संकलाद गेंद के नीचे लेकिन आने वाला ये तीसरा चौका, छक्का है, 6 रन। क्या बात है, शानदार छक्का दोस्तों। तो बहुत ही शानदार छक्का दोस्तों, स्वप्निल कांबली के बल्ले से हमने देखा, बहुत ही बेहतरीन, देखिए टाइमिंग प्रॉपर था। हाई एंड हैंडसम छक्का दोस्तों देखने को मिलना है यहाँ पर अक्षय कांबली के माध्यम से। और इस छक्के के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या तेजी से आगे बढ़ी, 14 और स्कोर कार्ड 14 रन बगैर कोई नुकसान के। पहले मुकाबले में हालांकि बल्लेबाजी करते हुए थोड़े से असफल रहे थे, लेकिन दूसरा मुकाबला, क्योंकि इस मुकाबले में अगर जीतती है पठान 11 की टीम तो नो डाउट सीधे सुपर 14 में अपनी जगह बनाएगी और 7वीं वो टीम रहेगी दोस्तों। अब देखना यह है कि 14 सुपर 14 में पहली कौन सी आज के दिन की टीम पहुंचती है, अर्श 11 मुरूड होगी या फिर पठान 11 कोडले होगी। इंतजार करना होगा दोस्तों। शॉर्ट ऑफ लेन गेंद 30 मरतबा ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, गेंद थोड़ी सी धीमी गति सी सीधे उनके पैड पर टकराई और ये चौथी गेंद थी जिस पर मात्र रन नहीं आया। हालांकि पहली गेंद पर शानदार चौका जड़ा था, दूसरी गेंद पर बिल्कुल प्री प्लानिंग रिपीटेड शॉट खेला था, लेकिन तीसरी गेंद नजाकत और ताकत का अच्छा मिश्रण किया था और जड़ दिया था एक शानदार छक्का। फिर से एक मरतबा बड़ा हिट आ रहा है ऑन साइड में, गेंद इस बार भी जा रही है 2 बाउंस चौकार के लिए। 18 रन, जबकि इस बल्लेबाज के खाते में दोस्तों 600 रुपीज पहले ही जमा हो चुके हैं, बहुत ही शानदार गेंदबाजी के कारण और अब बेहतरीन बल्लेबाजी। 18 रन, अब जीत के लिए केवल 40 रनों की आवश्यकता। मुकाबले पर अपनी गिरफ्त मजबूत बनाती हुई पठान 11 की टीम। अर्श को तलाश होगी पहले विकेट की, लेकिन अग्रेसिव क्रिकेट यहां पर देखने को मिल रहा है दोस्तों। अक्षय कामली द्वारा ओवर थ्रो भी हुआ है और बिल्कुल दोरनासन के साथ मुकम्मल के 30 रन के लिए निकले और देखते ही देखते दोस्तों तीसरा रन भी मुकम्मल किया। लेग बाइस की सूरत में ये रन जरूर मिलेंगे, रन भले ही कैसे भी आए, लेकिन इस वक्त टीम को जरूरत भी है एक अच्छे विजय की। इसके बाद वाला मुकाबला दोस्तों भरारी 11 और नुपुर 11 तेलवड़े के दरमियान होगा। एक सावली और एक तेलवड़े की टीम, ये सभी टीमें दोस्तों आज के चौथे दिन में एमपीएल सीजन 2 में अपने जीत का परचम लहराने के लिए दोस्तों उत्सुक है। दोनों ही टीमों को पहली जीत दर्ज करानी है और जो टीम दोस्तों अगले मुकाबले में हारेगी फिर उसका सफर एमपीएल सीजन 2 का यहीं पर खत्म होगा और फिर उसको इंतजार करना होगा 365 दिन का। 365 दिन आने के बाद क्या संघ मालक मेरी टीम में चुनाव सिलेक्शन करेगा, मेरा कप्तान मुझे मेरे नाम टीम में जगह बना देगा, ये सब बातें दोस्तों एक सपना बन के रह जाएगी। इक्कीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं पहली ओवर की समाप्ति पर। सिद्धार्थ पिछले मैच के हीरो जिन्होंने आखिरी ओवर मेडन की थी, जब तो मेडन डाली थी दोस्तों, फेंकी थी, जबकि केवल 4 रन की जरूरत थी उस मुकाबले को जीतने के लिए। पहली गेंद क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, आओ देखा ना ताओ, लेकिन बल्ला हवा में घुमाया, गेंद थोड़ी सी धीमी गति की आई, सीधे विकेट कीपर जुहैब के हाथों में समाई और इस तरह से कोई रन यहां पर नहीं मिलता हुआ। यानी कि लगातार ये 7वीं गेंद निर्धाव सिद्धार्थ की अगर कोटे की बात की जाए तो। पिछला ओवर हाँ फिर से एक मरतबा पिच की गहराई पर जाकर खेलने का प्रयास किया था, गेंद आउटसाइड द ऑफ स्टिक निकल गई, अंपायर ने अपने बाजुओं को खोला और 1 रन इजाफी के तौर पर यानी कि वाइड की सूरत में इशारा दे दिया। 22 रन 22। पहले ये मन बना लिया था दोस्तों अक्षय कामले ने अक्रॉस द लाइन खेलने का और हाफ ट्रैकर थी, 1 रन जरूर मिलेगा। 23 रन
23 रन। बगैर कोई नुकसान के 58 रनों के जवाब में। हालांकि 58 रन कोई ज्यादा स्कोर तो नहीं माना जाएगा, क्योंकि जिसमें 2 ओवर पावर प्ले की होगी, तो इस मुकाबले को डिफेंड करना अपने आप में एक चुनौती है। और जिस प्रकार से पहली ओवर में हमने देखा था 21 रन स्कोर कार्ड पर लगे थे, एक दमदार शुरुआत पठान 11 के सलामी की जोड़ी अक्षय कामली और आतिश के माध्यम से यहां पर नजर आ रही है दोस्तों। एक और रन का इजाफा होगा, अतिरिक्त रनों की संख्या में बढ़ोतरी हो रही है। इस प्रकार की गेंदें यकीनन आपको इस मैच में जीत नहीं दिला सकती है। क्या सिद्धार्थ कमबैक करेगा? अंडर 20 का यह खिलाड़ी 3 मरतबा यहाँ से फाइनल जीत कर भी जा चुका है। जब हमने उससे छोटी सी मुलाकात ली थी, संवाद साधा था, तब उसने बताया था कि मेरा होम ग्राउंड है। मैं खुद थोड़ा सा आश्चर्यचकित हुआ था कि होम ग्राउंड कैसे। फिर उसने पूरी डिटेल बताई थी कि अंडर 19 के टूर्नामेंट मैंने यहाँ पर खेले और 3 मरतबा फाइनल का विजेता भी मैं रह चुका हूँ। तो कहीं ना कहीं उसका अनुभव पिछले मैच में हमको देखने मिला। सिद्धार्थ, अगली गेंद शायद कुछ थोड़ा सा मिस्टेक हुआ है, रनअप मिस्टेक हुआ है, और यही वजह है कि अंपायर जी ने इस गेंद को डेड करार दिया है। लेफ्ट हैंड बल्लेबाज, बल्ले का बाहरी किनारा लगा था और ये पहला विकेट गिरता हुआ पठान 11 कोरले का 24 रन के स्कोर पर। कमान डीजे। चौबीस रनों की संख्या से दोस्तों याद है 24 जून 1983 को हिंदुस्तान ने जो इतिहास रचा था सुनहरे अक्षरों में, 1983 में जब पहला विश्व चषक जीता था हिंदुस्तानी टीम ने। चौबीस रन 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू यहाँ पर सिद्धार्थ के द्वारा मिला है। हवा में गेंद है, लेकिन गेंद तक खिलाड़ी संकलात नहीं पहुंच पाएंगे क्योंकि उनकी पहुंच से काफी दूर गेंद गिरी। बिल्कुल सेफ शॉट यहाँ पर कृतार्थ के बल्ले से। 1 रन यहाँ पर मिलेगा कृतार्थ को, 1 रन जुड़ेगा टीम के स्कोर में और बड़ी देरी के बाद मात्र स्कोर संख्या आगे बढ़ती हुई 25 रन 1 विकेट के नुकसान पर। 33 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। हवा में खेला, हवाई फायर, गेंद जा रही है लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। शानदार छक्का और छक्के के साथ अक्षय कामली बिल्कुल निडर होकर बल्लेबाजी कर रहे हैं। कोई भय, कोई दड़पन उनके ऊपर नहीं यहाँ पर देखने को मिल रहा है दोस्तों। कमाल की बल्लेबाजी हो रही है अक्षय कामले की। अगर बात की जाए तो 8 गेंदों में अक्षय कामले ने शानदार बल्लेबाजी करते हुए बनाए हैं 25 रन, यानी कि अपनी क्वार्टर सेंचुरी यहां पर मुकम्मल कर ली है। 31 रन 2 ओवर की समाप्ति पर। जीत के लिए 27 रनों की आवश्यकता है बची हुई 24 गेंदों में। 9 विकेट इन हैंड, केवल 1 विकेट यहां पर अपना खोया है पठान 11 कोरले ने। बिल्कुल यहाँ पर शहबाज हाफिज साहब का भी आगमन हो चुका है। हम उनका भी आभारी है जिन्होंने ये मैदान उपलब्ध किया, दस्तयाब किया है दोस्तों। फरहान कादरी, शहबाज उल्डे, और हम उनसे भी गुजारिश करेंगे कि यहाँ पर आकर व्यासपीठ पर बैठे। जिस तरह से सभी सम्मानीय व्यक्ति यहाँ पर बैठी हुई है। विकी चोगले एक शानदार अर्धशतक MPL सीजन 2 में पहले दिन में जड़ने में कामयाब रहे थे दोस्तों। हाँ, इस मर्तबा देखिए बिल्कुल यॉर्क कराने की कोशिश की थी, रूट में गेंदबाजी करने की कोशिश की थी उमेर पंगारकर ने। एक रन यहां पर मिलेगा, 32 ऑन स्कोर बोर्ड। 26 रनों की केवल आवश्यकता है, 23 गेंदें और जीत के लिए
26 रनों की जरूरत। लगातार हम अरबाज को देख रहे हैं दोस्तों, मैदान पर खिलाड़ियों में थोड़ा सा उत्साह बढ़ाने के और लगातार फील्ड में कुछ परिवर्तन लाने की कोशिश, लाने का प्रयास उनके माध्यम से होता हुआ। आहा, इस मर्तबा कमाल का स्ट्रोक, हवा में गेंद, खिलाड़ी आमिर तालिब गेंद तक नहीं पहुंच पाएंगे और इस बार भी गेंद जा रही है वन बाउंस। 6 रन अंपायर देखिए, चौका। यस, मुख्य अंपायर अमित द्वारा हमें इशारा मिला है कि इस बार मात्र गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर निकल गई है 4 रनों के लिए। और इस 4 के साथ अगर बात की जाए तो 36 ऑन स्कोरबोर्ड। चेक करना है, चेक कर। फिर से एक मरतबा इम्प्रोवाइज किया है, लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर समान शेख का। 1 रन तो जरूर मिलेगा, लेकिन दोस्तों 3 रन यकीनन अपनी टीम के लिए बचाए हैं सलमान शेख ने। अगर गेंद निकल गई होती तो मुझे नहीं लगता फिर उसे सीमा रेखा के अंदर रोकना आसान होता या मुमकिन होता, लेकिन बहरहाल अच्छा क्षेत्र रक्षण और अब तक ये ओवर बहुत ही अच्छा चल रहा है। अर्श 11 के माध्यम से यहां पर कैच है या नहीं, बिल्कुल अंपायर जी ने उंगली आसमान में उठाई, बहुत ही बढ़िया कैच जाहिद हमले द्वारा। 37 रन। तो यहां पर दोस्तों हम देख रहे हैं कि एक और विकेट का पतन कृतार्थ के रूप में लगातार हमने देखा। इस ओवर में अगर बात की जाए अंतिम, तो अब तक केवल 6 रन आए हैं 4 गेंदों में और 1 विकेट प्राप्त किया है उमेर पंगारकर ने। 37 रन हो चुके हैं। अब अगर जीत की बात की जाए तो यहां से 21 रनों की जरूरत। जबकि 20 गेंदें आना शेष। आकेश कदम एक होनहार खिलाड़ी, और इस बीच अंपायर जी का इशारा आया हमें वाइट बॉल का। 1 रन का इजाफा होगा, 38 रन। हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत, देखिए नजाकत भरा स्ट्रोक, डीप पॉइंट और सीमा रेखा पार, गेंद निकल गई 4 रनों के लिए। एक और चौका दोस्तों, और इस वक्त माहौल थोड़ा सा गर्माता हुआ नजर आ रहा है दोस्तों। अर्श 11 मैदान पर, क्योंकि यहाँ पर थोड़ा सा खराब क्षेत्र रक्षण हुआ है सिद्धार्थ द्वारा। अच्छा स्ट्रोक खेला था, देखिए बहुत ही खूबसूरत सा ड्राइव किया था यहाँ पर। स्क्योर ऑफ द विकेट आकेश कदम ने। 4 रन और मिले, 4 रन से 42, क्योंकि इससे पहले वाली गेंद वाइड भी थी। तीसरे ओवर की आखिरी गेंद उमेर पंगारकर 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके। केवल 17 रनों की आवश्यकता। इस मुकाबले को जीतने के लिए हमने देखा था कि टैप करना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले के बिल्कुल करीब से होती हुई निकल गई थी जुहेब उल्डे के हाथों में। तो यहां पर भाग्यशाली रहे कि बल्ले का बाहरी किनारा नहीं लगा। 42, 16 रनों की जरूरत, 18 गेंदें और जीत के लिए 16 रनों की जरूरत। एक समय ऐसा था कि 6 गेंदें और 21 रन होता था, तब भी ये उम्मीद बल्लेबाजों को होती थी। लेकिन अब यहां पर जिस तरह से पिछले मैच में मुकाबला जीता था, कहीं ना कहीं उसका असर मात्र
यहाँ पर नजर आ रहा है, क्योंकि 18 गेंदे और 16 रन। हालांकि देखा जाए तो मुझे ऐसा लगता है कि 3 बड़े हिट अगर आते हैं तो यह मुकाबला आसानी से जीता जा सकता है। लेकिन पठान 11 की कोशिश क्या होगी, संभल कर डट कर बल्लेबाजी करने की, क्योंकि उन्हें इस मुकाबले में जीत कर सुपर 14 में अपनी जगह फिक्स करनी है, बनानी है। जबकि इंतजार होगा, अगर यहाँ पर अर्श 11 की टीम हारती है तो फिर अगले मुकाबले का। 18 गेंदे और 16 रनों की जरूरत है दोस्तों। क्या मुकाबला फिर से एक मर्तबा रोमांचक होगा? फिर से एक मर्तबा क्रिकेट का थर्रार, ईच एंड एवरी बॉल, ईच एंड एवरी मोमेंट क्या हमको आनंद लेने का रसिकों को मिलने वाला है दोस्तों, क्योंकि 18 गेंदे और 16 रन की जरूरत। हवा में गेंदा खेला है, लेकिन फिर से हम देख रहे हैं दोस्तों सिद्धार्थ के हाथ से यहां पर मिस फील्डिंग हो रही है। बाबा है, सिद्धार्थ की गेंदबाजी पर बाबा के हाथों से, जो कि सेफ हैंड माना जाता है दोस्तों, वही बाबा ने यहां पर गलती कर दी और अक्षय कामली का कैच छोड़ा है, जो कि इस वक्त अगर देखा जाए तो अक्षय कामली 2 शानदार छक्के और 4 चौके लगा चुके हैं। उस बल्लेबाज को आपने एक जीवन दान दिया है, यानी कि अच्छे बल्लेबाज को जीवन दान देना अपने घर पर, अपने दरवाजे पर आई हुई खुशियों को वापस लौटाने के बराबर होता है दोस्तों। अगली गेंद फिर से एक मतलब हवा में गेंद है, उमेर पंगारकर गेंद के नीचे, लेकिन उसमें कैच में कन्वर्ट नहीं कर पाए और दूसरा एक आसान सा कैच छूटता हुआ। 1 रन और बटोरा है यहां पर अक्षय ने और इस 1 रन की सहायता से रनों की संख्या को पहुंचाया है 45 रनों पर, केवल 13 रनों की जरूरत। हाँ, इस मर्तबा बगैर लाइन में आकर खेलने का प्रयास किया था, थोड़े से इमोशन यहां पर देखने को मिल रहे और एक जज्बाती खिलाड़ी है, जोशीला खिलाड़ी है, कहीं ना कहीं थोड़ा सा अपना संतुलन खोया था, बड़ा हिट लगाना चाहते थे, लॉन्ग ऑन और कॉर्नर के ऊपर से भेजना चाहते थे, लेकिन बहुत ही अच्छी गेंदबाजी यहां पर सिद्धार्थ की। हाँ, इस मर्तबा देखिए रूट में करने की कोशिश की थी, 2 टांगों के बीच में गेंद की थी, संभल कर और बिल्कुल इत्मीनान बख्शते हुए खेला उसे डीप मिड विकेट के क्षेत्र में और 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया अकेश कदम ने। अकेश कदम इस वक्त अपने निजी 5 रन के स्कोर पर, और अगर टीम के मजमूई स्कोर टोटल की बात की जाए तो इस वक्त रन हो चुके हैं 46, केवल 1 ही विकेट के नुकसान पर। हाँ, इस मर्तबा लो फुल टस और इम्प्रोवाइज किया था कि बहुत ही बेहतरीन खेला हुआ यह स्ट्रोक, बिल्कुल फ्लिक कर दिया था, नीचे झुकाव लाया अपने बॉडी में और फिर जड़ दिया दोस्तों डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। तो अब लगभग इस मैच पर जीत की तरफ आगे कुछ करती हुई पठान 11 की टीम नजर आ रही है दोस्तों। इस छक्के के साथ 50 भी हो चुके हैं पर मुकम्मल, क्योंकि रन की संख्या हो चुकी है 52। और अक्षय की अगर इंडिविजुअल इनिंग की बात की जाए तो 14 गेंदों में 39 रन बनाए दोस्तों। एक बार अक्षय के इस इनिंग पर जोरदार तालियां बजनी चाहिए, बहुत ही शानदार बल्लेबाजी। आहा, लीजिए एक और परोस दिया है दोस्तों, छक्का, कमाल की बल्लेबाजी अक्षय ऑन 45 और टीम का स्कोर चुका 58, यानी कि मुकाबला ये जीत लिया अक्षय, हार्ड लक कहेंगे लेकिन नाबाद। 45 रन की एक आतिशी पारी, विस्फोटक बल्लेबाजी हमने देखी है दोस्तों अक्षय कामली के द्वारा, बहुत ही शानदार बल्लेबाजी। और यहां पर अब इंतजार होगा अर्श 11 को कि आने वाली अगला मैच जो होगा इसमें से जो विनर टीम रहेगी उसके दरमियान आपका मुकाबला होगा। शानदार बल्लेबाजी की है दोस्तों, अक्षय ने 45 रन बनाए हैं। आज प्राप्ति डिजिटल लाइव के जो टेक्नीशियन है हमारे दोस्त जीतू गोंदली, इनका आज जन्मदिन भी है दोस्तों, 34वां जन्मदिन आपको मुबारक हो। नाळाप्रमाणे बाहेरून खूप कठीण परंतु आतून मऊ आणि गोड असा माणूस आहे मित्रांनो। वरून आपल्याला थोडासा
असा चेहऱ्याने वाटतो, पण तो आतून खूप मऊ आणि गोड आहे. तो यहाँ पर मुकाबला जीता है दोस्तों पठान 11 कोल्ड लाइन ने. मैं उनको अभिनंदन कहूंगा, बहुत ही शानदार बल्ले